रोहा तालुक्यातील देवकान्हे मातीबंदर येथे जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। हौशी बैलगाडी शर्यत देवकान्हे विभाग आणि प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत रोहा तालुक्यातील तळवली येथील किशोर सावंत यांच्या बैलगाडीने अंतिम फेरी जिंकत विजेतेपद पटकावलं, तर सेमीफायनलमध्ये गणेश ठाकूर यांच्या गाडीने बाजी मारली। क्वार्टर फेरीत मोहिजित कडू यांच्या बैलगाडीने उत्कृष्ट कामगिरी केली। स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या थरारक बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटनासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेठ मस्कर, सरपंच महेंद्र पोटफोडे, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मातीबंदरावर रंगलेल्या स्पर्धेला हजारो बैलगाडी प्रेमी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा खेळ असतो बैलगाडा स्पर्धा आणि ही शेतकऱ्याची निगडीत जमिनीची निगडीत अशी स्पर्धा असते आणि शेतकरी जो आपला बैलांना वर्षभर भरपूर मेहनत घेऊन त्यांची जोपासना करतो आणि त्यांच्यासाठी फार मेहनत घेतो। अशा या नंदींचं ही भव्य स्पर्धा आज देवताना बैल बंदरावरती पार पडली। या स्पर्धेचं चांगलं आयोजन देवकान्हे विभागातर्फे किंवा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। खरोखर चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या मायबाप प्रेक्षक वर्गाने दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे आयोजन तसेच सहभाग घेतलेले सर्व बैलगाडा स्पर्धेच्या मालकांचे मी सहर्ष स्वागत त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही ही स्पर्धेमध्ये भाग घेता, त्यामुळे एवढी मोठी स्पर्धा इथे उत्तमरित्या पार पडते आणि खरोखर कोणते गालबोट न लागता उत्तमरित्या शिस्तीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि अशा स्पर्धा आपल्या शेतकरी वर्गासाठी नेहमी भरवण्यात याव्या। त्यांची एक आशा असते की अशा आमच्यासाठी काहीतरी स्पर्धा झाली पाहिजे।